धुकं पडलं इकडे. एक नंबर लागला ना पसंत आया चलेगा घूमने. हाँ खतरनाक आहे. आणि हे बघा आपले सूर्यदेव तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल असेलच. आणि आजची अपडेट अशी आहे की आज आहे संडे म्हणजेच राईडचा दिवस. तुम्हाला तर माहिती असेलच, संडेला आपण राईडला जातो. ही आपली या वर्षाची शेवटची राईड असणार आहे, त्यामुळेच ही राईड थोडीशी स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. आणि आपण एकटे नाही आहोत, तर आपण पूर्ण बाईक रायडिंग ग्रुपसोबत जातो आहे. वाजले सकाळचे 5:30, म्हणजेच लेट झाला आहे, कारण आपल्याला मीटअप पॉईंटला जवळजवळ 5:45ला पोचायचं आहे. आणि ऑलरेडी इथे 5:30 झाले, तर सगळे रायडर्स इथे ऑलरेडी पोचले असतील. तर आजचा प्लॅन असा असेल की आपण इथून जातो आहे पवईला 2 ते 3 रायडर्स आपला वेट करत असतील. मग त्यांच्यासोबत आपण जाऊ माजीवाडा, जे की ठाण्यामध्ये आहे. ते आपले मीटअप लोकेशन आहे. तिथे 10 बाईक्स असतील कमीत कमी. मी कमीत कमी बोलतो आहे. तर तिथेच आपलं लाईनअप दाखवतो आणि वेळ न लावता भेटूया आपण आता बाईकवरच, कारण खूप टाईम झाला आहे. आणि ही बघा आपली बाईक तुम्हाला दाखवतो. ही बघा पूर्ण रेडी पोझिशनमध्ये आहे, पाहू शकता. तर आपण आता रेडी आहोत. तर चला वेळ न लावता पटापट निघूया आणि भेटूया डायरेक्ट बाईकवरतीच. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आज वर्षाची शेवटची राईड आहे आणि आपण ग्रुपमधून राईड करतो आहे. तर आपल्यासोबत टोटल 10 रायडर्स असणार आहेत. तर आजचा प्लॅन आपला असा असणार आहे की आपण इथून जातो आहे पवईला. तर पवईला आपला एक फ्रेंड आहे, तो भेटेल. मग त्याच्यासोबत आपण माजीवाड्याला जाऊ. तर मित्रांनो, आता आपण पवईला पोहोचतो आहे. तर पाहूया इथेच पुढे कुठेतरी आपला फ्रेंड थांबला असेल. नाहीतर थोड्या वेळापूर्वी माझा मोबाईल बंद होता, माझा लक्ष नव्हता, त्यामुळे त्याचे कॉल येऊन गेले. तर मग तो आय थिंक ठाण्याला पण भेटू शकतो आपणाला डायरेक्ट ठाण्याला जावं लागेल. पाहूया, इथे शोधूया, कॉल वगैरे करूया आणि मग कन्फर्म करून मग पुढे निघूया. असला तर इथेच असू शकतो. कॉल करून बघूया एकदा आणि कन्फर्म करून मग निघूया. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे पवईला आणि आपला जो फ्रेंड होता त्याला कॉल केला आहे, आपण कॉन्टॅक्ट केला आहे. तर तो पोचला आहे डायरेक्ट माजीवाड्याला. तर तो आपल्याला माजीवाड्यालाच भेटेल, कारण आपला मोबाईल म्हणजे सिम कार्ड थोडं बंद झालं होतं. माझं पण लक्ष नव्हतं त्याकडे, म्हणजेच नेटवर्क गेलं होतं अचानक. तर माझं लक्ष नसल्यामुळे मग तो पुढे निघून गेला आहे. 5:45पर्यंत आपण आरामात तिथे पोचतो. तर ही आहे आपली बाईक, पाहू शकता आपल्या मागे. आणि ही वर्षाची शेवटची राईड होते. तर मग ही थोडी स्पेशल होणारच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आज 29 डिसेंबर आहे, आज संडे आहे. वेळ न लावता ब्रेक घेऊन झाला आहे. तर आपण निघूया माजीवाड्यासाठी आणि माजीवाड्यालाच दुसरा ब्रेक घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पवईवरून निघतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन झाला आहे, कारण फ्रेंडला कॉल करायचा होता, त्यामुळे मी छोटासा ब्रेक पण घेतला. आणि सकाळच्या टायमिंगला राईड करायची जी मजा असते ना मित्रांनो, ते लाईट थोडीशी कमी आहे. 6 वाजायला आलेत, सनराईज झाला नाही आहे. तुम्ही पाहू शकता. आता थोड्या दिवसांपासून मी नोटीस करतो आहे की खूप लेट असा सनराईज होतो, म्हणजेच 6:30च्या नंतरच होतो 7 वाजेपर्यंत. तुम्ही पण नोटीस केलं असेलच. थंडी एवढी नाही आहे, त्यामुळे
आपणाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. पण जेव्हा आपण मुंबईच्या बाहेर निघू तेव्हा थंडी वाढेलच. तर चला लवकरात लवकर जाऊया माजीवाडाला. इथून 15 किलोमीटर आहे माजीवाडा. तर आता आपण आपल्या मीटअप लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला रोड क्रॉस करायचं आहे. पलीकडेच असतील आपले सगळे रायडर्स. मीटअप लोकेशन म्हणजेच माजीवाडा, जे की ठाण्यामध्ये येतं. रोड क्रॉस करून घेऊया. हे बघा समोर आपले सगळे रायडर्स इथे आहेत. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे माजीवाड्याला आणि माझ्या मागे बघू शकता आपलं लाईनअप. ही वर्षाची शेवटची राईड असल्यामुळे हे सुंदर असं लाईनअप आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला दाखवतो मी आपलं आजचं लाईनअप. बघा ही आहे आपली बाईक आणि ही क्लासिक 350 आणि हे बघा ही हिमालयन आणि इकडे पण हिमालयन, रॉयल एनफील्ड, मेटिओर. ये अपने अर्पित बाइक की बाइक है और ये अपने पीयूष भाई की बाइक. बघा किती सुंदर असं लाईनअप आहे मित्रांनो. इकडून दाखवतो समोरून बघा. तर आता थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत आणि इथून निघून मग तुम्हाला समजेलच आम्ही कोणत्या प्लेसला जाऊ. अजून मी तुम्हाला रिव्हील नाही केलं कारण हा एक हिडन प्लेस आहे, जास्त लोकांनी एक्सप्लोअर केला नसेल असा प्लेसला जातो आहे आपण. बघूया तिकडे जाऊन मग सुंदर असे व्हिडिओ बनवूया आणि भेटूया मग आता बाईकवरतीच. तर मित्रांनो फायनली आपण माजीवाड्यावरून निघालो आहोत पुढच्या डेस्टिनेशनसाठी आणि ते डेस्टिनेशन थोडंसं सरप्राईज असं डेस्टिनेशन आहे तुमच्यासाठी. रायडर्स सगळे पुढे गेलेत, आम्ही तिघेजण मागे आहोत. माझ्या मागे अजून 2 रायडर्स आहेत. इथून 125 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तर 4 तास कमीत कमी लागणार आणि मध्ये आपण कुठे कुठे ब्रेक घेऊ. फर्स्ट स्टॉप जिथं थांबायचं आहे ते इथून 62 किलोमीटर्स आहे आणि हे ट्रॅफिक पाहू शकता. खूप ट्रॅफिक असल्यामुळे त्रास होतो आहे. तुम्ही पाहू शकता किती धुकं पडलं आहे इकडे, सगळीकडे धुकं आहे आणि थंडी वाढली आहे. मी बोललो होतं ना तुम्हाला की जसं आपण मुंबईच्या बाहेर पडणार तसं थंडी वाढणार, तर तसंच झालं आहे. आता थोडीशी थंडी वाढली आहे आणि छान वाटतं आहे. एवढी जास्त नाही आहे की आपण सहन नाही करू शकत, बट आहे थंडी आहे असं बोलू शकतो. पुढे गेला हां नाही, हा बरोबर रूट दाखवतोय. ते पण आतमध्ये आहे ना, ते कल्याण दुर्गडी पोर्टच्या जवळ आहे. हा काय चेंज केला रूट चेंज झाला. आपण आता कसं जायचं, कॉन्टॅक्ट करूया का? तर मित्रांनो थोडासा कन्फ्युजन झाला होता, त्यामुळे अर्धे रायडर्स पुढे गेलेत आणि 4 रायडर्स माझ्यासोबत आहेत. म्हणजे 4 रायडर्स पुढे आहेत आणि आपण मागून जातोय. हा बघा किती सुंदर असा सूर्योदय झाला आहे. धुक्यामुळे थोडं कमीच दिसत असेल आय थिंक कॅमेऱ्यामध्ये. आणि ही थंड थंड हवा जी आपल्या बॉडीला लागते ना मित्रांनो, हेच रायडिंगचं, बाईक रायडिंगचं खरं सुख आहे. डोळ्यावर थोडीशी झोप येते, सकाळी लवकर उठल्यामुळे असेल आय थिंक. तर आता एक ब्रेक घेणं जरुरी झालं आहे. तर मग एक काम करूया, पुढे जाऊन ब्रेक घेऊ, चेहऱ्यावरती थोडं पाणी वगैरे मारू आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. कैसा लग रहा है बाइक दोनों? एक नंबर लग रहा है ना? पसंद आया? चलेगा घूमने? चल ये क्या, चल ना घूमने.
चल मुंबई से वापस लेके आते तेरे को। राजापुर चलेगा? चल यार, राइड चाहिए, राइड चाहिए। बैठेगा यहाँ से उधर तक, गाड़ी पे बैठेगा? कहाँ तक? अच्छा उधर जाना है तेरे को, चल छोड़ता हूँ। किस पे बैठना है? उस पे बैठना है, इस पे, किसी पे भी बैठ सकता है। तेरी मर्जी, किस पे भी बैठ सकता है, दोनों गाड़ी तेरी है। चल बस। हाँ बजो। हाँ खतरनाक आहे, पसंत आली ना? चल भेटू। यूट्यूबवर VS गुरु म्हणून चॅनल आहे, VS गुरु, सबस्क्राईब कर। VS गुरु, हां सबस्क्राईब कर। ओके, यूट्यूबवरती टाकू का? तुला रेकॉर्ड केलं आहे मी। हां डालू? ठीक आहे, डालूंगा ना। VS गुरु सब्सक्राइब कर। चल चल बाय। पहा किती सुंदर रोड आहे मित्रांनो। आणि हे बघा आपले सूर्यदेव किती सुंदर दिसतात। हे सगळं आपल्याला मुंबईमध्ये अनुभवता येत नाही, जेव्हा आपण बाईक रायडिंग करायला येतो ना तेव्हाच हे सगळं अनुभवू शकतो। किती छान अशी फिलिंग आहे बघा। तर मित्रांनो फायनली आपण माळशेज घाटात पोहोचलेलो आहोत आणि बघा रस्त्याच्या बाजूला किती ग्रीनरी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपले जे रायडर्स आहेत ते इथून फक्त 3 किलोमीटरवर थांबलेत आपल्यासाठी। आपण मागे होतो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, तर आपण जाऊ तिथे ब्रेकफास्ट करू आणि मग तिथून मग पुढची राईड सुरू करू आपण। असे रस्त्याच्या बाजूला झाडं वगैरे बघितली ना की आपल्याला आपल्या गावची आठवण येते। हेच सुख आहे बाईक रायडिंगचं। खूप छान वाटतं जेव्हा अशा वातावरणातून आपण बाईक राईड करतो तेव्हा। आणि आता पुढे जाऊन खूप सुंदर सुंदर असे व्ह्यू चालू होतील, ते मी तुम्हाला दाखवेनच। 9 वाजले आहेत ऑलरेडी। आता थोडासा पुढे जाऊन रेस्ट घेऊया आणि नंतर मग रायडिंगला परत सुरुवात करूया। इथे थांबून नाश्ता वगैरे करून घेऊ, कारण ऑलरेडी 9 वाजलेत। 9 काय 9:30 व्हायला आलेत। तर मग आपले रायडर्स पण इथेच भेटतील। आय थिंक ते मागे आहेत असं ते बोलत आहेत, बघूया। हे आपण इथे थांबून नाश्ता वगैरे करून घेऊ, मग इथूनच पुढची जर्नी करू। हॉटेल 5 स्टार। तर मित्रांनो आता आपण ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे आणि आपण मिसळ ऑर्डर केली आहे। आता येईलच आपली मिसळ, मग आपण ब्रेकफास्ट करून घेऊ। तर आता ब्रेकफास्ट करून झालो आणि आपण आता निघणार आहोत। सगळे रायडर्स इथेच भेटलेत आपणाला आणि इथून पुढे सगळे एकत्रच जाणार आहोत। चला तर मग लवकरात लवकर वेळ न काढता गाडीवरती जाऊया, कारण आपण जर आता लेट केलं ना तर घरी जायला पण लेट होईल। त्यामुळे लवकरात लवकर लोकेशनला पोहोचणं महत्त्वाचं आहे। चला तर मग भेटूया डायरेक्ट गाडीवरच। तर मित्रांनो आता आपला ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण निघालो आहोत इथून। सगळे रायडर्स रेडी आहेत। आता इथून खूप सुंदर असे नजारे दिसतील। माळशेज घाटाचं जे रिअल सौंदर्य आहे ते आता दिसेल तुम्हाला। किती सुंदर वाटतात ह्या गाड्या सगळ्याच। आता खूप सुंदर असे नजारे दिसतील पुढे। माळशेज घाटाचं सौंदर्य आता दिसेल। हे बघा तुम्हाला दिसत असतीलच समोर किती उंच उंच डोंगर आहेत सह्याद्रीचे। आपल्या पुढे 2 हिमालयन चालतात आणि
आपण 3ऱ्या नंबरला आहे आणि आपल्या मागे बघा ते लाईनअप तुम्हाला दिसत असेलच ग्लासेसमध्ये. बघा किती सुंदर असं वातावरण आहे आणि किती सुंदर असे व्ह्यू दिसत आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की इकडे पुढे आल्यावर खूप सुंदर असे व्ह्यू दिसायला चालू होतील आणि तसंच झालं आहे. या घाटात तुम्ही जर पावसाळ्यातून आला तर तुम्ही पाहू शकाल की इकडे सगळीकडे आहेत ना वॉटरफॉलच वॉटरफॉल दिसतील. आणि हा महाराष्ट्रात घाट म्हणजे स्वर्ग आहे. पावसाळ्यातून जर तुम्ही इकडे याल ना तर तुम्हाला अशी फिलिंग येईल की तुम्ही खऱ्या स्वर्गात आलात अशी फिलिंग येईल. आणि बघा आपण कसे जातोय आणि ही नागमोडी वळण आहे इतकी सुंदर आहेत ना मित्रांनो. याच्यातून बाईक चालवायला एवढी मजा येते. हे पूर्ण जर तुम्ही विकेंडला बघितलात ना जेव्हा आपला मान्सून चालू होतो जर विकेंडला बघितलात ना हे पूर्ण टुरिस्ट लोकांनी भरलेलं असतं. खूप सारे बायकर्स टुरिस्ट सगळे इकडे येतात. मुंबईवरून जास्त लांब पण नाही त्यामुळे हे खूपच जास्त असं पर्यटनाचं क्षेत्र बनलं आहे. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो किती मनाला भावून टाकणारा असा व्ह्यू आहे. ही आपण जी बाईक राईड करतोय ती कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर असा माळशेज घाट आपण समोर बघतोय. बघा किती उंच उंच डोंगर आहे तिकडे. खूप सुंदर असं वातावरण सकाळच्या टायमिंगला. आणि वाजले पण जास्त नाही 10:30 वाजलेत. 10:30 वाजता पण आपल्याला थोडीशी हलकीशी थंडी लागते. म्हणजे इकडे वातावरण कसं असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. हा बघा हा आहे माळशेज घाट. किती सुंदर असा आहे बघा. पहा किती मस्त घाट आहे. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with, now they looking nervously. And I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet next to me. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Yeah, I'ma do it my way. इकडे पावसाळ्यातून याल ना तर इकडे सगळीकडे तुम्हाला वॉटरफॉलच दिसतील. खूप सुंदर असा घाट आहे. मुंबईपासून फक्त 140 किलोमीटर अंतरावर. खूप सुंदर वाटतंय. वातावरण एकदम सुंदर आहे. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. म्हणजे ते लोकेशन आहे ना ते इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आपले सगळे मित्र पुढे निघून गेलेत आणि आपण इथे थांबलोय. आपण इथे थांबायचं एक कारण आहे ते म्हणजे मी खूप टाईमपासून नोटीस करतोय की आपला जो गाडीचा टॉप बॉक्स आहे ना हा बघा हा त्याच्यातून आवाज येत होता. आवाज म्हणजे थोडा अलार्मसारखा आवाज होता. तर मला समजत नव्हतं. मी कन्फ्यूज झालो होतो की तो आवाज कसला आहे. तर ते पाहण्यासाठी म्हणून मी इथे थांबलो. तर मला समजलं आता तो आवाज कसला आहे. तर तुम्ही पण बघा तो आवाज कसला होता. हे बघा हा बघा हा लॉक याचा तो आवाज होता. तो आता कसा होता ते मी दाखवतो. आपण गाडी चालवत होतो ना तेव्हा हे असं लॉक झालं होतं आणि हा लॉक झाल्यानंतर थोडा जरी हल्ला ना तर याच्यातून आवाज येतो. हा बघा असा आवाज होता तो. आणि हा खूप मोठा असा आवाज होता. त्यामुळे मला समजत नव्हतं. मी खूप कन्फ्यूज झालो होतो की हा नक्की आवाज कसला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण राईडला जाताना प्रत्येक गोष्ट एकदम डिटेल चेक करणं जरुरी आहे. नाहीतर आपल्याला असं रस्त्यामध्ये थांबावं लागतं. तसं मी थांबलो. आता जाऊया पुढे कारण ते लोकेशन जास्त दूर नाही आहे.
आपले मित्र सगळे पोचले असतीलच तिथपर्यंत. आय थिंक थांबले पण असतील आपल्यापर्यंत. कॉल तर आला नाही. बघूया तिथे जाऊया आणि ते सुंदर असं लोकेशन एक्सप्लोअर करूया. चला लवकरच गाडीवर भेटूया मग. आणि थोडं पुढे जाऊन आम्ही त्या रोडला एक्झिट केलं आणि त्या हिडन लोकेशनला पोहोचलोच. आतमध्ये घुसण्यासाठी थोडासा कच्चा रस्ता होता, त्यामुळे ऑफरोडिंग करण्याची एक सुवर्ण संधी जणू काही मला मिळाली. आपले रायडर्स आधीच त्या लोकेशनला पोहोचले होते. ते हिडन लोकेशन म्हणजेच पिंपळगाव लेक. मुंबईपासून फक्त 140 किलोमीटर अंतरावर असणारा हा लेक किती सुंदर आहे हे तुम्ही पाहू शकता. अशा या निसर्गरम्य वातावरणात आम्ही हरवून गेलो होतो. हे सुंदर लोकेशन पाहून मनाला असं वाटलं की आम्ही जी 125 किलोमीटरची राईड केली ती सार्थक लागली. तिथे एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही जास्त वेळ न लावता पिंपळगाव डॅमच्या दिशेने आपली वाटचाल चालू केली. पिंपळगाव डॅमच्या इथे जो रोड आहे तो बाईक रायडिंगसाठी खूपच सुंदर आहे असं ऐकलं होतं, त्यामुळे आम्हाला राहावलं नाही आणि आम्ही त्या दिशेने निघालो. तिथे जाऊन बघतो तर काय, मध्ये रोडच्या एका बाजूला पाणी आणि एका बाजूला सुंदर अशी हिरवळ होती. हे सर्व सुंदर लोकेशन पाहून असं वाटत होतं की ज्या सुखाच्या शोधात आपण महाराष्ट्राच्या बाहेर जातो ते सर्व सुख महाराष्ट्रामध्येच आहे. तर मित्रांनो, आता पाहूया या दोन्ही सुंदर अशा लोकेशनचे आपल्या ड्रोन मधून कॅप्चर केलेले काही सिनेमॅटिक शॉट्स. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.